नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश इसळ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहोत। मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण यावर्षीच्या हवामान विषयक अंदाजाबद्दल आपण माहिती बघणार आहोत। मागच्या वर्षी 2023 मध्ये आपल्या इथे मान्सून जवळपास सरासरी 94 ते 96% होता। त्यामुळे आपल्याला दुष्काळाची विद्रव्य स्थिती बघायला मिळत आहे। पावसाचे येणे जाणे, अनियमितता सोबतच पावसाचा खंड हे सर्व प्रकार आपल्याला अल निनो या प्रभावामुळे आढळून आलेले आहेत। मित्रांनो, या वर्षी याच्या उलट ला निना या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। जून महिन्याच्या सुरुवातीला ला निना या प्रक्रियेला सुरुवात होईल व मे महिन्याच्या शेवटी अल निनो हा संपुष्टात येईल असा अंदाज विभागाने अंदाज लावला आहे। या वर्षी आंतरराष्ट्रीय जागतिक हवामान संघटना यांच्यानुसार भारतामध्ये सरासरी 102 ते 104% पाऊस होणार आहे। तरी या वर्षीचा पावसाचा अंदाज खूप छान आहे। यावर्षी शेतकऱ्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही। यावर्षी दुष्काळाचे विद्रव्य संकट हे आपल्याला भासणार नाही। मित्रांनो, मागच्या वर्षी अल निनो याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान आढळून आले आहे। अनियमित हवामानामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पिकाचे भरपूर उत्पादन घेण्यात येता आले नाहीये। जवळपास बघता तर जून महिन्यामध्ये आपल्याला सोयाबीन, कपास, तूर हे सर्व पिकांचे नुकसान आढळून आले। सोबतच रब्बीमध्ये अनियमित थंडी याच्यामुळे रब्बी पिकांना सुद्धा फटका बसलेला आहे। जसे की आपण बघू शकतो, हरभरा सोबतच गहू याचे उत्पादन सरासरीपेक्षा किंबहुना किती कमी पटीने आलेले आहे। हे सर्व कारणे अल निनो याच्यामुळे आपल्याला झालेले आहे। मित्रांनो, यावर्षीचा पावसाचा अंदाज हा मागच्या वर्षीपेक्षा खूप चांगला आहे। यावर्षी आपल्याला पावसाच्या नुसार आपल्या पिकाचे नियोजन करायचे आहे। पण वर्तवलेल्या अंदाजानुसार आपण पिकाची जर लागवड केल्यास आपल्याला नियमित फायदाच होईल, हे मात्र नक्कीच। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबणं मात्र विसरू नका। व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।